पुण्याचे एनसीपीचे उमेदवार विक्रम काकडे पार्थ पवार यांच्या भेटीला कोणताही वाद नाही, सर्वांची नाराजी दूर करू असं विक्रम काकडेंनी म्हटलेलं आहे। पुण्यातून अर्ज भरल्यावर विक्रम काकडे आज पार्थ पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। कुठलाही वाद नाहीये, सगळ्यांची नाराजी दूर करायचा प्रयत्न आपण करू। जी काय संधी मिळाली त्याचं सोनं करून दाखवेन मी। काय पक्षातील काही वरिष्ठांशी काही बोलणं झालं कालच्या दरम्यान? आज हो, काल मी आदरणीय सुनीतराव वहिनींचे आभार मानले भेटून, त्यांनी संधी दिल्याबद्दल। बाकी पारदांशी चालू आहे चर्चा। सुनील टिंगरे यांचा देखील सबस्टिट्यूट अर्ज देण्यात आलेला आहे, मात्र तो आज बाद होण्याची शक्यता आहे। म्हणजे तुमचा अर्ज वैध झाल्यानंतर तो आपोआप बाद होणार आहे? बाद नाही होणार तो अर्ज, परंतु ती प्रोसेसचा भाग असतो। कुठलाही पक्ष उमेदवार देताना ए बी असे दोन उमेदवार देतात। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, आपण पाहतोय आता विक्रम काकडे पार्थ पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। काल संपूर्ण जे काही दिवसभरामध्ये घडलेलं आहे त्यानंतर आजची ही भेट महत्त्वाची आहे, काय अपडेट? सेजल, निश्चितच आजची ही भेट तितकीच महत्त्वाची आहे, कारण काल ज्यावेळी विक्रम काकडे यांचं नाव घोषित झालं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला होता। काही राष्ट्रवादीच्याच नेत्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली होती। मात्र अखेर विक्रम काकडे यांच्या नावावरती राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर सुनील टिंगरे यांचा देखील डमी अर्ज, सबस्टिट्यूट अर्ज, उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर आज विक्रम काकडे हे काही वेळापूर्वीच जिजाई बंगल्यावरती पोहोचलेले आहेत पार्थ पवार यांची भेट घेण्यासाठी। दोघांची भेट जवळपास 10 मिनिटांपासून सुरू आहे। आपण पाहू शकतो सुनेत्र पवार मात्र या बंगल्यावरती उपस्थित नाहीत, मात्र पार्थ पवार हे सकाळपासून बंगल्यावरती उपस्थित आहेत, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। तर काही वेळापूर्वी आता विक्रम काकडे आणि पार्थ पवार यांच्यात ही महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। आज छाननीचा दिवस आहे आणि अर्ज नेमकं कुणाचं वैध होतो कुणाचं अवैध होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने जी माहिती आता समोर आलेली आहे त्यानुसार विक्रम काकडे यांचा अर्ज हा वैध होणार आहे, मात्र ज्या पद्धतीने सुनील टिंगरे यांचा अर्ज बाद होईल अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे यांची उमेदवारी अर्थात विक्रम काकडेंची उमेदवारी ही कायम असणार आहे। मात्र या सगळ्या धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।